औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी आणि निषेधानंतर नागपूरमध्ये झालेल्या हिंसाचारावर आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचीही भूमिका समोर आलेली आहे। संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी या घटनेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे आणि यावेळी त्यांनी औरंगजेबाच्या कबरीवरून आंदोलन करणाऱ्या विश्व हिंदू परिषदेचेही कान टोचलेले आहेत। आजच्या काळात औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा हा संयुक्तिक नाही, मग त्याच्या थडग्याच्या वादावरून लोक आपापसात का भांडतायत असा सवाल आंबेकरांनी उपस्थित केलेला आहे आणि यावेळी त्यांनी नागपुरात झालेल्या हिंसेवरही भाष्य केलेलं आहे। आरएसएस कोणत्याही हिंसेचं समर्थन करत नाही अशी भूमिका सुनील आंबेकर यांनी स्पष्ट केलेली आहे। त्यांनी नेमकं काय म्हटलंय ते आपण सुरुवातीला पाहूया। Any type of violence is not good to the health of the society, and I think police are have taken the cognizance of it, and so I think they will go into the details, and that's the point. Is Aurangzeb relevant today? Do you think the tomb should be moved? I think not relevant. दरम्यान या संपूर्ण प्रकरणासंदर्भात नागपुरात नेमकं काय घडलं होतं त्याचा आपण पूर्ण घटनाक्रम आधी समजावून घेऊयात। तर नागपुरात नेमकं काय घडलं होतं? औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी नागपुरामध्ये निदर्शनं करण्यात आलेली होती। विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाकडून कबर हटवण्याची मागणी देखील झाली। सोमवारी संध्याकाळी 7 वाजता जमावाकडून घोषणाबाजी झाली। मग दोन्ही गटाकडून घोषणाबाजीला सुरुवात महाल परिसरामध्ये, त्यामुळे तणावाचं वातावरण निर्माण झालं। तर तणावपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न पाहायला मिळाले। मग सोमवारी रात्री 9 वाजेनंतर परिस्थिती आणखी चिघळली। जमावाकडून पोलिसांच्या दिशेने दगडफेक सुरू झाली। मग जमावाकडून रस्त्यांवरील वाहनांची जाळपोळ आणि तोडफोडही करण्यात आली। परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या। मग अग्निशामक दलाच्या जवानांवरही जमावाकडून जोरदार दगडफेक करण्यात आलेली होती। तर सर्च ऑपरेशन सुरू करत पोलिसांनी काहींना ताब्यामध्ये घेतलं। तर नागपुरात नेमकं काय घडलं ते तर आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि याच महत्त्वाच्या विषयावरती सविस्तर चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत संघ विचारक अमोल पुसतकर, हिंदू जनजागृतीचे महाराष्ट्र राज्य संघटक सुनील घनवट, हे दोघेही आपल्याबरोबर मान्यवर या क्षणाला जोडले गेलेले आहेत। सुरुवात मी अर्थातच आज अमोलजी आपल्यापासून करेल। अमोलजी, संघ कुठल्याही प्रकारच्या हिंसेचं समर्थन करत नाही या वाक्यातच सर्व समावेश आला, मात्र संघाचं ज्या ठिकाणी मुख्यालय आहे त्याच नागपुरात काय घडलं हे अवघ्या महाराष्ट्रानं आणि देशानं पाहिलं। काय सांगू इच्छित आहे आपण इतर संघटनांना ज्यांनी काही मागण्या लावून धरलेल्या होत्या? अमोलजी, संघ कुठल्याही हिंसेचं समर्थन करत नाही। ज्या पद्धतीची हिंसा काही 2 दिवसांपूर्वी नागपुरात झालेली आहे ही नागपूरची संस्कृती नाही। नागपूरमध्ये विविध जाती धर्माचे लोक अतिशय चांगल्या वातावरणात आणि गुण्यागोविंदाने अनेक दशकांपासून राहत आहे, शतकांपासून राहत आहे। परंतु परवा घडलेली जी घटना आहे ही नागपूरच्या इतिहासाला कलंकित करणारी घटना आहे। कोण कुठला औरंगजेब, त्या औरंगजेबाचा भारतातल्या सर्वसामान्य मुसलमानाशी कुठलाही संबंध नाही। त्या औरंगजेबाचा इथल्या कुठल्याही जाती धर्म पंथ संप्रदाय आणि कुठल्याही रीतिरिवाज परंपरा इतिहास यांच्याशी संबंध नाही। तो या देशाचा विजेता सुद्धा नव्हता। आणि अशा परिस्थितीमध्ये ज्या औरंगजेबाची कबर मराठ्यांनी या महाराष्ट्रामध्ये खोदली, त्या औरंगजेबाचा कुठलाही रिलिव्हन्स म्हणजे कुठलंही औचित्य आता 400 वर्षानंतर उरलेलं नसताना त्याच्या कबरीच्या मुद्द्यावरून कोणाला तरी राग येणे आणि त्यांनी हिंदू आणि मुसलमान यांच्यामध्ये वर्षानुवर्षांपासून जे चांगलं सलोख्याचं वातावरण नागपुरात आहे ते बिघडवण्याचा प्रयत्न करणे, जाळपोळ करणे, दगडफेक करणे, ही हिंसा जी झालेली आहे याचं संघ अजिबात समर्थन करत नाही। मग याला कारणीभूत कोण होतं करू नये अमोलजी?
याला कारणीभूत कोण होतं? याला कारणीभूत जे जिहादी मानसिकतेचे आणि कट्टरवादी लोक आहेत यांची मानसिकता कारणीभूत आहे. जर तुम्ही ज्या भागामध्ये हिंसा झाली त्या भागातल्या मुस्लिम दुकानदारांना विचारलं, हिंदू दुकानदारांना विचारलं, तर ते तुम्हाला हेच सांगतील की आम्ही वर्षानुवर्षांपासून इथे राहत आहोत, आमचे व्यवसाय करत आहोत, परंतु अशा पद्धतीची हिंसा आमच्यामध्ये कधीच झाली नाही. बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेनी जे आंदोलन सकाळी केलं होतं त्याच्यामध्ये त्यांनी औरंगजेबाच्या कबरीचा जो मुद्दा उचलला, तर त्या औरंगजेबाची इथल्या नागपूरच्या मुसलमानाचा असो किंवा महाराष्ट्रातल्या मुसलमानाचा असो काहीही संबंध नाही. आणि त्याच्यामुळे कोणाला तरी राग आला, त्यांनी काहीतरी अफवा पसरवल्या आणि त्या अफवांचा बाजार गरम झाला आणि त्यानंतर काही तरुणांची माथी बळकावण्यात आली आणि त्यानंतर दगडफेक, जाळपोळ अशा पद्धतीचे प्रकार झाले. नागपुरातलं पोलीस दल सुद्धा आश्चर्यचकित झालं. नागपुरामध्ये वर्षानुवर्षांपासून एकत्र राहणारे लोक सुद्धा आश्चर्यचकित झाले की आम्ही या मुस्लिम वस्तीच्या इतक्या जवळ इतक्या वर्षापासून राहतो आहे तरी असं कधी बरोबर आहे. ही झाली नागपुरातली परिस्थिती आणि एका बाजूला संघाची असलेली भूमिका. मात्र काँग्रेसचे प्रवक्ते गोपाल तिवारी देखील आपल्याबरोबर या चर्चा सत्रामध्ये जोडले गेलेले आहेत. मी आपलंही स्वागत करतो. मात्र सुनील घनवटजी, मी आपल्याकडे येईल. सुनील घनवटजी, आज ज्या प्रकारे संघाकडून कान टोचण्यात आलेले होते विश्व हिंदू परिषदेचे, त्यानंतर मात्र क्रियेला आलेली प्रतिक्रिया म्हणून फक्त आम्ही या घटनेकडे पाहतो, हे वाक्य आपल्याला पटतं का सुनील घनवटजी? नाही, सर्वप्रथम तर हिंदुत्वादी संघटना म्हणून, हिंदू जनजागृती समिती म्हणून मी या ठिकाणी पहिलं स्पष्ट करतो की औरंगजेबाची कबर ज्याने आमच्या छत्रपती संभाजी महाराजांना हालहाल करून मारलं, ती कबर 100% हटली पाहिजे. आणि मला वाटत नाही आता जसं संघाचे आमचे अमोलजी त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं तर त्यांनी कुठे त्याला विरोध केला असं नाहीये. त्यांची ती स्पष्ट भूमिका आहे. इतिहास हा जो घडलेला आहे त्याच्यामध्ये त्या औरंगजेबाची कबर त्या ठिकाणी असता कामा नये. बजरंग दल असेल, विश्व हिंदू परिषद असेल, यांनी जे आंदोलन केलं ती रास्त मागणी केली आहे. कशासाठी ती औरंगजेबाची कबर महाराष्ट्रात हवी आहे ती हटवली गेली पाहिजे. आणि या विचारांचे सगळे समर्थक आहेत. मला या ठिकाणी विचारायचंय, नागपूरमध्ये दंगल घडवली कोणी? त्या धर्मांध मुसलमानावरती कारवाई झाली. माझं तर स्पष्ट म्हणणं आहे, औरंगजेब असेल किंवा टिपू सुलतान असेल, जे मोघल आक्रमक होते, ज्यांनी स्वराज्यावरती चाल केली, आया बहिणीच्या आबरू लुटल्या, मंदिरं उद्ध्वस्त केली, अनेकांचे धर्मांतरण केली, त्यांचा इतिहास म्हणून तरी कशाला पाहिजेत ते? ती कबर हटली गेली पाहिजे. यासाठी ज्या ज्या संघटना मागणी करतायत त्या सगळ्यांचं 100% समर्थन केलं पाहिजे. आणि आज हे जे धर्मांध या ठिकाणी दंगली घडवतायत, घरं जाळतायत, गाड्या चालतायत, नागपूर सारख्या शांततेच्या ठिकाणी घडवून आणलं, ही काही नवीन गोष्ट नाहीये. यांच्यासाठी या नेहमीच काही ना काहीतरी कारण शोधत असतात. त्यामुळं ती कारवाई तर झालीच पाहिजे, आणखीन मोठ्या प्रमाणावर झाली पाहिजे. आणि जे जे समर्थक घोषणा देत आहेत, त्या औरंगजेबाचं कबरीचं समर्थन करतायत, यांना सुद्धा शोधून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. कशासाठी त्या औरंगजेबाचं समर्थन, कशासाठी या सगळ्या गोष्टी हव्यात, ते निश्चितपणे समर्थनीय नाही. त्याचं समर्थन होता कामा नये. आणि औरंगजेबाची कबर ते औरंगाबाद मधनं, छत्रपती संभाजीनगर मधनं हटवली गेली पाहिजे, या मताच्या सर्व संघटना आहेत. बरं गोपाल तिवारीजी, मात्र ज्या वेळेला संघानं विश्व हिंदू परिषदेला हे सगळं सांगितलं आणि सुनील घनवट यांनी हिंदू जनजागृतीची असलेली बाजू देखील मांडून सांगितली, मात्र या धर्मांध शक्ती येतात कुठून, त्यांना पोचतं कोण, आणि हा मुद्दा आत्ता संयुक्तिक नाही, या गोष्टीकडे आता सगळ्यांनी लक्ष देणं गरजेचं आहे. मात्र जे घडलं ते अतिशय दुर्दैवी होतं. संयुक्तिक नसतानाही आलेली जी क्रियेला असलेली प्रतिक्रिया आहे ती देखील तितकीच विचित्र, वाईट आणि सर्वसामान्यांना होरपळून टाकणारी होती. गोपाल तिवारीजी. अगदी बरोबर आहे आपण जे बोललात ते. आणि यामध्ये अमोलजींनी जी भावना व्यक्त केली ती पण वास्तवतेला धरून आहे. मुद्दा असा आहे की जे बेंगलोर आणि कर्नाटकच्या RSSना समजतं ते नागपूर मधल्या रेशीम बागेतनं हा मेसेज देऊ शकला नसता. आणि याच्यासाठी पत्रकार परिषद घेऊन सांगण्यापेक्षा सरळ सरळ आपल्या मातृसंस्थेच्या मानणारं जे सरकार आहे त्यांना आपण फोन करून सांगितलं असतं 4 दिवसापूर्वी. ज्या पद्धतीने भावना भडकवायचं काम चालू आहे त्यांच्यावर काय कारवाई करणार आपण? त्याचा जबाबदार कोण आहे? आज औरंगजेब तो गेला गाडला गेला, त्या 400 वर्ष त्याचं कोणी समर्थन करत नाही. मुद्दा असा आहे त्याला लाजवेल असं त्या ठिकाणी संतोष देशमुखची जी हत्या झाली त्याच्या पद्धतीने त्या औरंगजेबाच्या क्रूरतेला लाजवेल अशी हत्या आहे ती.
त्या ठिकाणी आपण पोलीस कस्टडीमध्ये सोमनाथ सूर्यवंशीचा खून होतोय, अक्षय शिंदेचा खून होतोय, त्याच्यावर हायकोर्ट ताशेरे ओढतंय, बेरोजगारी वाढली आहे, राज्यावर 4 पट कर्ज झालेलं आहे, शेतकरी आत्महत्या करतायत, त्या ठिकाणी सोयाबीन आणि कांद्याला भाव मिळत नाही, अशा प्रचंड समस्या असताना या गोष्टीला नाही तिथे समाज मन त्या ठिकाणी वळवायचं आणि अशा पद्धतीचं वातावरण करायचं जेणेकरून मूलभूत प्रश्न राज्याच्या समोरचे, देशाच्या समोरचे बाजूला पडतील. आज प्रश्न कसले हो, बेरोजगारी वाढतीये, राज्याचे ठेकेदार सगळे मुंबईत त्या ठिकाणी त्यांचं पेमेंट नाही म्हणून तिथे आंदोलन करतात, संप करतात, त्याविषयी काही नाही आपल्याकडे. आपण काय करतो, आपण राजधर्म निभावतो का, आपल्या स्वतःच्या मनाला विचारा. आणि आज संघाला हे उपदेश देण्याची वेळ काय यावी, म्हणजे हे पण आश्चर्य आहे. म्हणजे या सगळ्या गोष्टीतनं एकाने मारायचं आणि एकाने सावरायचं असं आहे का? कारण तुमच्या छत्रछायेखाली तुम्हाला मानणारं जर सरकार आहे तर त्यांना तुम्ही वेळीच का दाबू शकत नाही? आज कर्नाटक मधनं त्यांना पत्रकार परिषद घ्यायची एका वेळ येते आणि त्यांनी अहिंसेची घेतलेल्या भूमिकेचं तर जितेंद्र आव्हाड आणि आमचे अतुल लोंढे यांनी स्वागतच केलेलं आहे, अहिंसेची जर भूमिका असेल तर. परंतु सामाजिक सलोखा, शांतता राखणं, कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी आपली आहे. आपले देशाचे राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री निश्चित गोपाल तिवारीजी, आणि त्यांच्या नाकाखाली हे सगळं होतंय. आणि तरी सुद्धा पोलिसांना, तरी सुद्धा इतकं बाहेरनं येत असताना तुमचं काय झोपलं होतं खाता? तुमच्या एजन्सीज काय करतात? गुप्तचर यंत्रणा, सीआयडी इन्व्हेस्टिगेशन एजन्सी करतात काय? हे का तुम्ही कंट्रोल करू शकले नाही? हे संपूर्ण अपयश आहे. कायदा सुव्यवस्थेचे ते पूर्ण 12 वाजलेले आहेत. बरोबर आहे गोपाल तिवारीजी, तुम्ही उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरं सरकार देईलही. मात्र आज या मुद्द्याला हात घालण्याचा केवळ एकच मुद्दा आणि महत्त्वाचं कारण होतं, ते म्हणजे सर्वत्र असलेली सामाजिक सलोखा, शांतता कुठेही भंग होऊ नये. त्यामुळे येत्या काळातले कुठलेही निर्णय घेताना, कुठल्याही प्रकारचे मोर्चे किंवा आंदोलनं होताना सगळ्यांनी सजग राहणं तितकंच आवश्यक आहे. कारण समाज कंटक असतील, धर्मांध असतील, त्यांना संधी मिळू नये इतकंच महत्त्वाचं. धन्यवाद अमोल पुसतकरजी, सुनील घनवटजी आणि गोपाल तिवारीजी, आपण या चर्चासत्रात आमच्यासोबत जोडला गेलात त्यासाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.